नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी 2016 पासून जरांगे पाटलांच्या शोभा संघटनेचा प्रदेश अध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होतो. 2017 मध्ये कोऑपरेटिव्हच्या भगिनीवर अत्याचार झाला, त्यात तिचा खून केला गेला. ही घटना घडल्यानंतर शोभा संघटनेची एक मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये जरांगे पाटील स्वतः म्हणाले होते की ज्या आरोपींनी हे कृत्य केलंय त्या आरोपींना मी मारायला जाणार. पण त्या वेळेस हे बाकीचे जे साथीदार होते त्यांनी जरांगे पाटलांना अडवलं, म्हणले तुम्ही जाऊ नका, आम्ही स्वतः जाणार. त्या मीटिंग मध्ये 10 ते 12 जण लोक होते. ते 10 ते 12 जणांपैकी सगळे तयार झाले होते, परंतु त्यामध्ये 14 जणांनी जास्त फोर्स केला की आम्हाला जायचंय, आम्हाला जाऊ द्या. त्यानंतर 1 एप्रिल 2017 अहमदनगरच्या कोर्टामध्ये त्या आरोपींच्या सुनावणीसाठी त्यांना आणलं असता त्या आरोपींवर या 4 कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये हल्ला केला. तो हल्ला केल्यानंतर मला फोन आला की कोर्टामध्ये अशी घटना घडली, तुम्ही ताबडतोब या. त्यावेळेला मी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात होतो. इथले कामं सोडले, मी डायरेक्ट नगरला गेलो. तिथं गेल्यानंतर जरांगे पाटील मला भेटले. त्या आरोपींना म्हणजे शोभा संघटनेच्या कार्यकर्त्यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्यांची भेट वगैरे घेतली, त्यांच्याकडनं सविस्तर माहिती वगैरे घेतली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे माझे मित्र ॲडव्होकेट वाजिद खान सर, मी यांना त्या दिवशी रात्री फोन केला की तुम्हाला उद्या सकाळी नगरला यायचंय, आपल्याला त्या मुलांचा जामीन करायचा आहे. त्यानंतर सर दुसऱ्या दिवशी आले. आल्यानंतर जरांगे पाटील आमच्या सोबत होते. आम्ही त्यांच्या जामिनासाठी प्रोसेस सुरू केली, परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे 307, ॲट्रॉसिटी, शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना काही लगेच जामीन झालेला नव्हता त्यावेळेस. त्यानंतर काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जरांगे पाटलांवर आरोप केले गेले की जरांगे पाटलांनी यांना काही मदत केली नाही किंवा ही घटना घडल्यानंतर जरांगे पाटील घरी गेले, हात मोडल्याचं नाटक केलं, असं काही घडलेलं नव्हतं. कारण जरांगे पाटलांनी तेव्हाच कोर्टामध्ये आमच्या समोर त्या मुलांना शब्द दिला होता की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जात नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही. आणि 3 महिन्यांपूर्वी काल ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जरांगे पाटील घरी गेले होते, 3 महिन्यांपूर्वी त्यांनीच पुढारी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की जरांगे पाटलांनी आमच्यासाठी खूप काही केलं. उलट आमच्याच परिसरातले लोक आमच्या घरच्यांना फिरवत होते, जरांगे पाटलांच्या विरोधात घरच्यांना तयार करत होते. 3 महिन्यांपूर्वी तो जरांगे पाटलांबरोबर चांगला बोलतो आणि अचानक तो युटर्न का मारतो, हा एक मोठा महत्वाचा विषय होता. जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली किंवा त्याच्या पाठीमागे जर कुणाचा हात असेल, जर आपण या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्या पाठीमागे काही राजकीय नेत्यांचा हात आहे. तो राणेंचा कार्यकर्ता आहे. जर व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती, सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर त्याचे असंख्य फोटो राणेंबरोबरचे आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित ते राणेंच्या सांगण्यावरून जरांगे पाटलांना अडवण्यासाठी किंवा त्यांचं जे आता त्यांना मिळालेला जो प्रतिसाद आहे तो हटवण्यासाठी जाणून बुजून हे केलेलं कृत्य असू शकतं. त्यानंतर